समाजात काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या कृतीतून माणुसकीचा खरा अर्थ जपतात. आपल्या निस्वार्थ सेवेमुळे त्या समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. असेच सेवाभावी व्यक्तिमत्व श्री गोकुळ सुरासे यांची कहाणी देखील अशीच आहे. जलसंधारण कार्यकर्ते आणि समाजसेवक म्हणून त्यांनी समाजहितासाठी अविरत कार्य केले आहे. पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षणामधून त्यांनी अनेकांना निसर्गाशी जोडण्याचे काम केले आहे. शिवना नदीला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता यावा यासाठी ते सातत्याने जनजागृती करत आहेत. माती, पाऊस आणि पाण्याचे महत्त्व पटवून देत जलसंधारणाचे धडे ते समाजाला देत आहेत. परंतु त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ पर्यावरणापुरती मर्यादित नाही. रस्ते अपघातात जखमी झालेल्या अनेकांना त्यांनी वेळेवर मदतीचा हात दिला आहे. गोकुळ सुरासे अपघातग्रस्तांना स्वतःच्या वाहनातून तातडीने रुग्णालयात पोहोचवतात. आजवर शेकडो जखमींना त्यांनी उपचार मिळवून दिले असून त्यांच्या या तत्परतेमुळे अनेकांना नवजीवन लाभले आहे. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या वतीने श्री गोकुळ सुरासे यांना देवगिरी वैजापूर तालुका भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. समाजातल्या अशा व्यक्तींना आम्ही सन्मानित केलेलं आहे की ज्यांच्याकडून आम्ही शिकावं, ज्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घ्यावं. असं कुठल्याही पुरस्कारासाठी काम न करणारी, मनापासून समाजासाठी झटणारी असे आपले गोकुळ सुरासे यांनी जलदूत, जलसंवर्धनाचं काम आपल्या आयुष्यभर केलं आहे. शिवना नदीची स्वच्छता त्यांनी केली. अपघातग्रस्तांना वेळेवर त्या ठिकाणी पोहोचून मदत करणं हे खूप जिकरीचं काम असतं. अनेक जण घाबरून पळून जातात आणि तो वेदनांनी तडफडणारा जीव उपचार वेळेवर मिळाले नाही म्हणून त्याला प्राण गमवावे लागतात. पण अशा गोकुळ सुरासे यांनी कुठली प्रसिद्धी न करता मनापासून अशा हजारो रुग्णांना, अपघातग्रस्तांना सेवा दिली. पाण्याचं काम केलं, आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि जे जलसंवर्धन करीत आज पाण्याचा एक एक थेंब वाचवला पाहिजे हा आदर्श आमच्या समोर केला. अशा गोकुळ सुरासे सरांना देवगिरी बँकेच्या वतीने आम्ही सन्मानित करतोय आणि आपणही त्यांच्याकडून या दोन्ही गोष्टींचं शिक्षण घेऊन आपल्याही जीवनामध्ये असं आम्हाला त्यांच्यासारखं काही करता येईल का हे जर आम्ही आजपासून सुरुवात केली तर मला वाटतं देवगिरी बँकेच्या या उपक्रमाला खऱ्या अर्थाने उपक्रमाचं सार्थक होईल. पुन्हा एकदा गोकुळ सुरासेंना आई जगदंबा निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच शुभकामना व्यक्त करतो.